धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 4 दिवसापासून धाराशिव जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवाच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करावी म्हणून बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे। यामध्ये उपोषणकर्ते श्याम तेरकर, कमलाकर दाने, समाधान पडुळकर व राजा मैंदाड हे चौघेजण बेमुदत आमरण उपोषण करत आहेत। धनगर समाजाच्या या आमरण उपोषणाला सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे। त्याच अनुषंगाने आज मराठा महासेवा संघाचे नंदकुमार गवारे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। जय जिजाऊ। मी गेल्या 4 दिवसापासून जे माझे धनगर बांधव एस टी मधून आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या उपोषणाला 100% पाठिंबा देण्यासाठी माझ्या वतीनं, माझ्या पक्षाच्या वतीनं व माझ्या संघटनेच्या वतीनं मी आज इथं उपस्थित झालेलो आहे। मी एकच माझ्या बांधवांना विनंती करतो की समाजाचे तुम्ही 4 हिरे आहात, समाजाचे सेनापती आहात। उपोषण करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही उपोषण करावं। आज या ठिकाणी पालकमंत्री आणि आमचे नेते विक्रम काळे साहेब आले होते, त्यांनी तुम्हाला आश्वासित केलेलं आहे की ते मुख्यमंत्री साहेबांना बोलून आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री साहेबाचं लेखी पत्र तुम्हाला देणार आहेत। त्याचप्रमाणे धनगर आणि धनगड हा जो काही फरक आहे, आपल्या जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी एका आपल्याच बांधवाला धनगड असे प्रमाणपत्र दिलेलं आहे, ते प्रमाणपत्र त्याच बांधवांनी रद्द करावं म्हणून सांगितलेलं आहे। ते प्रमाणपत्र आणि इतर देशातील किंवा राज्यातील कुठल्याही व्यक्तीला धनगर समाजाचं जर प्रमाणपत्र मिळालेलं असेल, ते सर्व प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे आणि सरसकट धनगर समाजाला ST मधून आरक्षण देण्यात यावं अशी माझी शासनाकडे विनंती राहील। या आरक्षणाला माझा 100% पाठिंबा राहील। सचिन लोमटे या ठिकाणी सकल धनगर समाज धाराशिव जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी 4 समाज बांधव या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। त्यांचा धाराशिव जिल्हा मराठा समाजाच्या वतीने त्यांना पाठिंबा मनोजदादा जरांगे पाटील यांनी फोनद्वारे दिलेला आहे। त्या पद्धतीने मनोजदादांनी सांगितलेलं आहे की धनगर समाज हा माझा लहान भाऊ आहे आणि त्यांना पाठिंबा माझा आहे। त्याप्रमाणे पूर्ण धाराशिव जिल्हा मराठा समाज हा पूर्ण ताकदीने धनगर समाज बांधवाच्या पाठीशी आहे, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो।